नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, म्हणजे इतिहासकार भूतकाळातली रहस्य नेमकी कशी उलगडतात. चला, हा प्रवास सुरू करूया. खरंच, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे नाही का? म्हणजे आपल्याला कसं कळतं की भूतकाळात नक्की काय घडलं? आपण अनेकदा इतिहासाला फक्त जुन्या गोष्टी समजतो, पण तसं नाहीये. ह्या सगळ्यामागे ठोस पुरावे असतात. मग प्रश्न उडतो की हे पुरावे येतात तरी कुठून? याचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे. इतिहासकारना एका डिटेक्टिव्हसारखं काम करतात. जसा डिटेक्टिव्ह गुन्हेगाराला पकडण्यासाठी सुगावे शोधतो, तसेच इतिहासकार भूतकाळाला समजून घेण्यासाठी पुरावे शोधतात. आणि हे पुरावे म्हणजेच ऐतिहासिक साधने. तर हे जे पुरावे आहेत किंवा ही जी साधनं आहेत ती अनेक प्रकारची असतात. समजा जसं एखाद्या डिटेक्टिव्हकडे तपासासाठी वेगवेगळी हत्यारं असतात, तसंच काहीसं. चला तर मग या साधनांचे काही मुख्य प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊया. इतिहासाच्या अभ्यासात साधनांचं वर्गीकरण साधारणपणे 4 मुख्य प्रकारांमध्ये केलं जातं. भौतिक साधनं, लिखित साधनं, मौखिक साधनं आणि दृक्श्राव्य साधनं. यातला प्रत्येक प्रकार आपल्याला इतिहासाची एक वेगळी बाजू दाखवतो. आज आपण खास करून भौतिक साधनांवर लक्ष देणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया भौतिक साधनांपासून. आता भौतिक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अशा गोष्टी ज्यांना आपण प्रत्यक्षात पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. हा एक प्रकारे हाताळता येण्याजोगा इतिहास आहे. तर या भौतिक साधनांमध्ये येतं तरी काय काय? विचार करा. जुन्या इमारती, किल्ले, जुनी नाणी, पुतळे या अशा अनेक गोष्टी. हे सगळे इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत, जे आजही आपल्या समोर आहेत आणि आपल्याला त्या काळाची गोष्ट सांगतात. या साधनांमध्ये सुद्धा जुन्या इमारती आणि वास्तू खूप काही सांगून जातात. या दगडविटांच्या भिंती मुक्या असल्या तरी त्यांच्या मागे अनेक कथा दडलेल्या असतात. चला त्या कथा ऐकण्याचा प्रयत्न करूया. विशेषतः आधुनिक भारताचा विचार केला तर ब्रिटिश काळात बांधलेल्या अनेक इमारती आपल्याला दिसतात. सरकारी ऑफिसेस असतील, पूल आणि रस्ते असतील, राजवाडे असतील किंवा किल्ले, अगदी तुरुंगसुद्धा. या सगळ्या वास्तू फक्त बांधकाम नाहीत. त्यातून आपल्याला त्या काळातील शासन व्यवस्था, समाज कसा होता, एवढंच नाही तर स्थापत्यशास्त्र किती प्रगत होतं हे सगळं कळतं. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातला आगा खान पॅलेस. आता ही फक्त एक सुंदर इमारत नाहीये. भारतीय इतिहासाचं एक खूप महत्वाचं पान या वास्तूशी जोडलेलं आहे. पण ते नेमकं कोणतं? या वास्तूचं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा आपल्याला समजतं की इथे महात्मा गांधींशी संबंधित अनेक वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रं जपून ठेवली आहेत. म्हणजे बघा, ही इमारत एकाच वेळी इतिहासाची साक्षीदार पण आहे आणि इतिहासाचं संग्रहालय सुद्धा. असंच आणखी एक उदाहरण आहे जे अक्षरशः अंगावर काटा आणतं. ते म्हणजे अंदमानमधलं सेल्युलर जेल. तिथे गेल्यावर त्या भिंतीत जणू आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी सोसलेल्या हाल अपेष्टांची आणि त्यांच्या त्या त्यागाची कहाणी सांगतात. बरं, इमारती आणि वास्तू तर झाल्या, पण भौतिक साधनांमध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रकार येतो, तो म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणारे पुतळे आणि स्मारकं. आता बघा, पुतळे म्हणजे फक्त दगड किंवा धातूची मूर्ती नसते. ते त्या काळातला समाज कसा विचार करत होता याचा एक आरसा असतात. म्हणजे समाज कोणाला हिरो मानत होता, कोणाला आदर्श मानत होता, हे यातून आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आणि गंमत म्हणजे प्रत्येक पुतळ्याखाली एक माहितीचा फलक असतो. खरं तर तो इतिहासाचा एक छोटा खजिनाच असतो. त्यावर त्या व्यक्तीचं नाव, त्यांचा जन्म आणि मृत्यूचं साल म्हणजेच त्यांचा काळ आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल थोडक्यात माहिती दिलेली असते. या 3 गोष्टींवरूनच आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या काळाबद्दल बरीच माहिती मिळते. तर मग ह्या सगळ्यांचा अर्थ काय? याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध आहे? खरं तर आपण सगळेच एका जिवंत इतिहासाच्या पुस्तकातच राहत आहोत. आणि हेच तर या सगळ्या चर्चेचं सार आहे. इतिहास फक्त पुस्तकांच्या पानांमध्ये अडकलेला नाहीये. तो आपल्या आजूबाजूला आहे. आपण ज्या रस्त्यांवरून चालतो, तिथल्या इमारतींच्या दगडांमध्ये, बागेतल्या पुतळ्यांमध्ये तो जिवंत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी अशा एखाद्या वास्तूकडे किंवा पुतळ्याकडे बघाल, तेव्हा फक्त एक निर्जीव वस्तू म्हणून बघू नका. जरा विचार करा, आपल्या स्वतःच्या परिसरातली एखादी जुनी इमारत किंवा एखादा पुतळा कोणती गोष्ट सांगत असेल, त्यात कोणती रहस्य दडली असतील, याचा शोध घेण्याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा. कारण शेवटी इतिहास फक्त